संजय गांधी निराधारक अनुदान योजनाचे जे काही लाभार्थी असणार आहे, तर त्या सर्वच लाभार्थ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची म्हणजेच की ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे. आता बघा निराधार व्यक्तीसाठी सरकारकडून एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा अपडेट समोर आलेला आहे. त्यामुळे आता संजय गांधी निराधारक अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांसाठी आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. बघा कारण की बघा तुमच्यासाठी सांगितले जाणार आहे, की डिसेंबरचा हप्ता जो आहे, ते आपल्या प्रतीक्षेमध्ये होता आणि थांबलेला होता. तो आता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये भरपूर लाभार्थी ऋतूने वाट पाहू लागलेले आहे. तर त्यासाठी बघा थट उपयोग ही माहिती ठरणार आहे. बघा दिव्यांग बांधव असो, विधवा महिला असो, वृद्ध नागरिक असो, श्रावणबाळ योजनांचे लाभार्थी असो किंवा इतर निराधार योजनांचे लाभार्थी असो. तर त्या सगळ्यासाठी ही बातमी इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण माहिती ठरणार आहे. बऱ्याच दिवसापासून बघा लोकांच्या मनात आलेले प्रश्न आणि शंकाचिंत इथं दूर करण्याचं आजचं माहिती असणार आहे. सरकारकडून समोर आलेली माहिती असणार आहे. बघा तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. कारण की बघा जे लाभार्थी भरपूर दिवसापासून प्रचंड वाट बघत होते, की बघा डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी मिळणार, कधी मिळणार? तर त्या सर्वच लाभार्थ्यांची आता अर्थतुरे आणि जे काय आता त्यांची वाट होती ती संपलेली आहे. म्हणजेच की बघा संपूर्ण खुशखबर ऐकल्यावर तुम्हाला मिळणारच आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक कुटुंबाला मोठा आधार ठरणार आहे. राज्यातील जसं की बघा गरजेसाठी झडणारे निराधार बघा शेतकरी मित्रांनो बघा रोज रोजच्या जसं की गरजेसाठी रोजच्या जसं की गरजेसाठी जोडणारी निराधार बांधवांना यामुळे थोडासा इथं जसं की महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. बघा कारण की बघा आता विश्वास निर्णय करण्याचा पुढे इथं काय अपडेट समोर आलेले आहे, कोणाला फायदा होणार आहे, नेमके काय बदल आहे, सगळ्या तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या विस्तारपणे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहोत. त्याबरोबर हे बघा डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार, याबद्दल आत्तापर्यंत सरकारकडून कोणतेही अधिकृत निर्णय इथं जाहीर झालेला नाही. त्यामुळे बघा अनेक दिवसापासून लाभार्थ्यांच्या मनात एक प्रश्न इथं घडला होता, की डिसेंबरचे पैसे कधी येणार? आता बघा डिसेंबर महिना संपला, पण हप्ता अजूनही खात्यात इथं जमा झालेला नाही. त्यामुळे खूप इथं जणांची चिंता वाढलेली आहे. आपल्या पाहायला मिळत आहे, की बघा सगळ्याचा प्रतीक्षेत इथं थोडासा दिलासा सरकारकडून देण्यात आला होता. कारण बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्यात जाणार आहे, की डिसेंबरचा हप्ता हे बघा कोणत्या कारणास्तव थांबलेला आहे, नेमकं कोणत्या तारखेला आपल्या इथं आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, ही संपूर्ण विस्ती अपडेट करणारा की बघा आता इथे भरपूर नागरिकांची चिंता वाढलेली आहे, की आम्हाला डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही, तर मिळाला तर कोणत्या दिवशी मिळणार यांची तारीख आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. आणि बघा एकाच दिवशी सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट करणे शक्य नव्हतं. तर बघा इथं 2 ते 3 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये सरकारने इथं पैसे क्रेडिट करण्यात आलेले आहे. त्यांची देखील विस्तार यादी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहून घेणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. बघा अनेक लाभार्थ्यांचे रोज विचार करत होते, की बघा बँकेच्या फेरफेरी इथं मारत होते, की आज आमच्या खात्यात पैसे आले असतील, उद्या आमच्या खात्यात पैसे आले असतील. परंतु अधिकृत तिथे कुठलीही माहिती त्यांना मिळाली नव्हती. डिसेंबर महिन्यात निघून गेला तरीसुद्धा सरकारच्याबद्दल इथं त्यांनी काहीच इथं सांगितले नव्हते, की डिसेंबर हप्त्याची तारीख ही आहे. या तारखेला तुम्हाला शासकीय हप्ता मिळणार. इथं कुठलीही माहिती सरकारकडून बघा देण्यात आली नव्हती. आता जसे की आपण बघा जर पाहायला गेलं, तर इथं भरपूर अधिकृत माहिती आतापर्यंत जाहीर झालेली नव्हती. आता ती सोप्या भाषेत समजून घेण्याचं आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की बघा कोणत्या तारखेला हा हप्ता तुमच्या खात्यात क्रेडिट होणार, इथं उशीर कोणत्या कारणास्तव झाला, संपूर्ण डिटेल माहिती आपण तुमच्यासाठी इथं समोर आलेली आहे. तर हेच माहिती आपण समजून घेणार आहोत, याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु नागरिकांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असेल, तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या दिलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुमच्यापर्यंत भेटत राहतील. मित्रांनो, तर बघा आज सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, नेमकं पैसे खात्यात कधी जमा होतील? एक तर इथं उशिरा कोणतं झालं आणि बघा इथं डिसेंबर हप्त्यासाठी भरपूर प्रतीक्षा आम्ही करावी लागली. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नोव्हेंबर पैसे अजूनही इथं येणार आहे का? हे सगळं प्रश्न तुम्हाला पडलेले असतील. तर त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय तुम्हाला काहीच माहिती समजणार नाही. आता बघा अगदी सोप्या भाषेत म्हणजे की टप्प्याटप्प्याने सोप्या भाषेत समजून घेणारा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा इथे दिवसेंदिवस इथे हप्त्याची वाट इथं नागरिकांची वाढत आहे.
कारण की बघा संजय गांधी निराधारक अनुदान योजना असा किंवा इतर जसे की श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना, वृद्ध पातळीवर योजना या सर्वच योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा आशा लागलेली होती, की आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार, परंतु अजूनपर्यंत त्यांना हप्ता मिळाला नव्हता. बघा, ज्यांचं घर खर्च, औषधी उपचारावर इथे रोजच बघा, रोजाच्या गरज यासाठी त्यांना उपयोग हे पैसे पडत असतो. परंतु त्यामुळे या हप्त्याचे जसे की उशिरा झाला आणि त्यांना चिंता वाढली. आता लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याची आपली अजूनही प्रलंबित हप्ते असणार आहे. विशेष म्हणजे बघा नोव्हेंबर महिन्याची पेन्शन अजूनही त्यांची जसे की बघा थांबलेले आहे. जवळ-जवळ बघा 2 महिने उलटून गेले, तरीसुद्धा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. आता म्हणून इथं जे लाभार्थी असणार आहे, ते बघा सातपूर्ण गेलेले आहे. परंतु बघा या विलंबाचा मागेचं कारण काय असणार आहे? कोणत्या कारणास्तव आम्हाला इथं उशीर करत झालेला आहे? बघा याकरिता आमच्या खात्यामध्ये पैसे येणार अजूनही हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेलाच आहे. त्यांचे उत्तर तुम्हाला समोर व्हिडिओला मिळणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर बघा सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी उशीर इथं कोणत्या कारणानिमित्त होत आहे? तर बघा कर्जमाफीचा मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे. बघा लाडक्या बहीण योजना जसे की बघा कर्जमाफ असेल किंवा संजय गांधी निराधारक अनुदान योजना आणि त्याबरोबर बघा नमो शेतकरी योजनांच्या हप्त्याचे देखील प्रलंबित झालेला आहे. आता शेतकरी बांधवांसाठी देखील मोठं अपडेट इथं आपल्यासाठी पाहायला मिळत आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो बघा, आता कर्जमाफीची जे काही प्रतीक्षा होती, बच्चूभाऊ कडू जे काही प्रस्ताव मांडलेला होता, तो प्रस्ताव आता मंजूर झालेला आहे. तुम्हाला माहीतच असेल, की तुम्ही जर की शेतकरी असेल, तुमच्या घरामध्ये कर्जमाफीचे जे काही डॉक्युमेंट्स होते, ते बँकेमध्ये सबमिट करणे सुरू झालेले आहे. आता ते डॉक्युमेंट पडताळणीनुसार आणि कोणत्या शेतकऱ्यावर किती प्रमाणामध्ये कर्ज आहे, कोणत्या शेतकऱ्यांचे किती कर्ज आपण माफ केले पाहिजे, कोणत्या शेतकऱ्याचे कोणते डॉक्युमेंट बरोबर आहे, हे सर्व डिटेलमध्ये माहिती चेक करणे अजूनपर्यंत सरकारची सुरू आहे. तर बघा, तुम्ही जर आतापर्यंत कर्जाचे डॉक्युमेंट बँकेमध्ये सबमिट केले नसतील, तर करून घ्या. कारण की इथं बघा कर्जमाफी आता 2 ते 2.5 लाखापर्यंत होण्याची किंवा 1.5 लाखापर्यंत होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. बघा हे सर्व डॉक्युमेंट आता पडताळणी सुरू आहे. तर या पडताळणीमध्ये बघा संजय गांधी जे काही योजना असे किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो, या तिन्ही योजनांचे पैसे थांबलेले आहे, प्रलंबित आहे. अजूनपर्यंत त्या तिन्ही योजनांचे पैसे बघा कोणत्याच इथं आलेले नाही. कारण की बघा जोपर्यंत पूर्णपणे कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत आता हे हप्ता काही प्रलंबित इथं आपल्याला म्हणजेच की आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही, असं त्यांनी डॉक्युमेंट सांगितलं. तर नाही पण बघा एक आपण शंका समजू शकतो. कारण की बघा इथं जेव्हा कर्जमाफीची जे काही प्रस्तावना होती, सरकारने मंजूर केली, त्या प्रस्तावनेमध्ये सर्व शेतकऱ्यांचे जे काही बघा आता प्रस्तावना होते, ते मंजूर झाले. त्यानंतर त्या डॉक्युमेंट पडताळली. त्यानंतर त्यांचे कशाचे काही किती असणार आहे, त्यांनी लोन किती असणार आहे, ते सर्व डिटेलमध्ये माहिती चेक करणार अजूनपर्यंत सुरूच आहे. त्यामध्ये भरपूर वेळ निघून जात आहे. तर त्यामध्ये बघा तुमचा प्रश्न हे काही सुटणे शक्य नसणार आहे. तर त्यानुसार बघा तुम्हाला आता पैसे कधी येणार एक शंका आपल्याला समजू शकतो. संजय गांधी निराधारक योजना असेल, लाडकी बहीण योजना किंवा त्यानंतर बघा नमो शेतकरी योजना 8वा हप्ता अशा या हप्त्यात तुम्हाला मिळू शकते. कदाचित आपण एक शंका पकडू शकतो, की 20 जानेवारीपर्यंत तुम्हाला हे तिन्ही हप्त्याचे पैसे मिळू शकतात. म्हणजेच की अलग-उलग बघा टप्पे मिळू शकतो किंवा एकत्र एका 2 दिवस मागे-पुढे होऊ शकतात. परंतु तुम्हाला 2 ते जसे की बघा 15 ते 20 दिवस तुम्हाला वाट पाहण्याची आवश्यकता इथे गरज पडणार आहे. आता जोपर्यंत कर्जमाफ होणार नाही, तोपर्यंत सरकारने याची वाट करणार नाही. हे तुम्हाला 100% गॅरंटीचा व्हिडिओ असणार आहे. बघा अशी पद्धतीने माहिती आहे. अजून तुम्हाला समोर पुढे काही जवळ अपडेट पाहायचं असेल, तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.